करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद श्रीदासबोध दशक 16वा तत्वान्वयाचा समास 3रा पृथ्वी स्तवन निरूपणा. श्रीराम समर्थ. धन्य धन्य हे वसुमती, इचा महिमा सांगो किती. प्राणी मात्र तितुके राहती, तिच्या आधारे. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. श्री समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवातच बघा प्रत्यक्षात आपल्याला प्रार्थनेने करून दिली. आपला देह हा बसणारा नव्हता, परंतु बसवणारा आला म्हणून हा बसलाय ना. स्मरण करायचंय. प्रार्थना म्हणत असताना प्रत्यक्षात आपण स्मरण केलं. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देहो महेश्वरा. ब्रह्मा विष्णू महेश बघा प्रत्येक वेळेला बघा आपण स्मरण केलेलं आहे. परंतु या तिघांच्या पलीकडे असणारा जो सद्गुरू साक्षात परब्रह्म आहे, त्याचं सुद्धा स्मरण नक्कीच करणं आहे. सद्गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. बघा प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, या पृथ्वी तलावर आपण जन्म घेतलेला आहे. ब्रह्म प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो तो उत्पत्ती आहे, बरोबर की नाही. विष्णू पालन करताय आणि महेश संहार करताय. म्हणजेच काय, आजच्या या समासामध्ये 20 दशक 200 समास आहेत या ग्रंथामध्ये. हा ग्रंथ जर आपण पाहायला गेलो ना, तर प्रत्येक समासाचं निरूपण, प्रत्येक समासाचं श्रवण आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे. या ग्रंथामध्ये जे मत मांडलेलं आहे हे प्रत्यक्षात भगवंतच आहे. खुद्द भगवंताचं असल्या कारणामुळे बघा, ज्या कारणान आपण आपले मत मांडतो, या ग्रंथामध्ये प्रत्यक्ष भगवंतच आहे. लोकांची मतं जाणून घेतली, लोकांची मतं ऐकली, परंतु त्यातून आपल्याला काहीही प्राप्त झालेलं नाही. मग त्याचप्रमाणे या बोधातून प्रत्यक्षपणे दास घडला जाईल. लोकांची मतं ऐकून आपला देह बिघडला, परंतु या ग्रंथातून या बोधातून प्रत्यक्षपणे दास घडतोय. विचार करा, हे आत्ताचं नाहीये. या पृथ्वीची, या सृष्टीची निर्मिती होण्यापूर्वीचं हे कार्य आहे. जो पहिला समास होता बघा, आता जो चालू समास आहे, त्याचप्रमाणे पहिला समास जो होता तो वाल्मिक स्तवन निरूपण होता, बरोबर ना. दुसरा दाखवला सूर्य स्तवन दाखवला, आणि तिसरा जो आजचा जो समास आहे तो आहे पृथ्वी स्तवन निरूपण. प्रत्येकाचं आपण स्तवन करत गेलो, पण स्तवन करत असताना आपला देह खरंच बघा प्रत्यक्ष श्रवणामध्ये आहे का, प्रत्यक्षात आपला देह हा बोधामध्ये आहे का, हे जाणलं पाहिजे. दशक 16वा तत्वान्वयाचा आणि त्यामधला समास 3रा पृथ्वी स्तवन निरूपणा. या पृथ्वीचं संपूर्णपणे बघा महत्त्व आपल्याला आजच्या समासामध्ये प्राप्त करून दाखवलेलं आहे. स्तवन करायचं आहे, कारण आपला जन्मसुद्धा या पृथ्वी तलावरच झालेला आहे. या पृथ्वीला नमस्कार करणं आहे. ज्या मातीतून आपण जन्माला आलो, प्रत्यक्षात या भूमीला, या धरणी मातेला नमस्कार करणं आहे. करूया श्रवण. श्रीराम समर्थ. धन्य धन्य हे वसुमती, इचा महिमा सांगो किती. प्राणी मात्र तितुके राहती, तिच्या आधारे. समर्थ म्हणाले,
धन्य धन्य हे वसुमती. एकदा धन्य नाही वापरलं तर 2 वेळा धन्य. जसं आपण प्रत्येक वेळेला ज्यावेळी एखादं कार्य असेल त्या कार्यामध्ये घोषणा देत असतो, त्या घोषणांमागे जय हा पाठीमागे असतो. बरोबर की नाही? कुठल्याही घोषणेला बघा सुरुवात करत असताना जय हा शेवटी असतो, परंतु तो द्वैतातला भाग, अद्वैतातला भाग बघा प्रत्यक्षात भाग कशा प्रकारे दिलेला आहे. आणि इथे जो मार्ग प्राप्त करून दिलेला आहे, इथे जो जय जय रघुवीर समर्थ हे जे उद्गार प्रत्यक्षपणे, हे जे स्मरण, हे जे वाक्य जे आहे ते प्रत्यक्षात 2 वेळा दाखवलेलं आहे. जय कोणाचं आहे? आपला जय होण्यासाठी प्रत्यक्षात भगवंताला यावं लागलं. आणि आपला ज्यावेळी जय जयकार झाला त्यावेळी सुद्धा भगवंत आपल्या साक्षीला आहे ना, तो आपल्या परेमध्ये आहे, तो आपल्या अंतरीमध्ये आहे. म्हणून जय जय रघुवीर समर्थ आहे. साक्षात तो आहे ना, सद्गुरू साक्षात परब्रह्म. कळला भाग? म्हणून आता सुद्धा 2 वेळा धन्य धन्य हे वसुमती. आपण फक्त वाचतो, वाचायला सांगितले की वाचून बघा, कधी होईल ते सांगू शकत नाही, परंतु त्याचा अर्थ कळला पाहिजे. धन्य धन्य हे वसुमती. खरोखरच ही पृथ्वी धन्य धन्य आहे, कारण या भूमीमध्ये आपण जन्माला आलो हेच आपलं भाग्य आहे. कारण ही प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर ही संतांची भूमी आहे. या संतांच्या भूमीमध्ये आपला देह जन्माला यावा खरंच महद्भाग्य आहे. म्हणून समर्थ म्हणाले, महद्भाग्य हातासी आले परंतु भोगू नाही जाणितले असे होणार नाही. हिचा महिमा सांगू किती. आता महिमा बघा, थोरवी महत्त्व किती सांगावं तरी कमीच आहे. तिचा महिमा किती वर्णन करावा. प्राणी मात्र तितुके राहती तिच्या आधारे. जितके म्हणून प्राणी मात्र आहेत ना, ते पृथ्वीच्या आधारावरच राहत असतात. बघा विचार जर आपण केला, आपला फक्त मनुष्य देहासाठीच ही पृथ्वी निर्माण केलेली आहे का? नाही हो. ज्याप्रमाणे भूचर, खेचर, जलचर, वनचर, उभयचर बघा अनेक प्रकारचे जीवजंतू जर पाहायला गेलो 84 लक्ष योनी या पृथ्वी तलावर वावरत आहे. कारण का? आता आपण विचार करू, जलचर पाण्यामध्ये राहतात परंतु विसाव्याला कुठे येतात? त्या किनाऱ्यावरच येत असतात. विचार करा तुम्ही. मग शेवटी पृथ्वीवरच आहे ना. आणि ज्यावेळी आपला देह तिथे जाईल तेव्हा ते पाण्यात आपोआप जातात. बरोबर की नाही? म्हणजे पाण्यातील मासा झोप घेतो कैसा, ज्याच्या वंशी जावे तेव्हा त्याला कळे. बरोबर की नाही? म्हणजे विचार जर आपण केला, अनेक पशुपक्षी आपल्याला डोळ्यांनी पाहायला मिळत असतात. त्यांचा निवारासुद्धा, त्यांचं जीवनसुद्धा, त्यांचं आयुष्यसुद्धा या पृथ्वी तलावरच आहे ना. वनचर आपण जंगलामध्ये जातो, डोंगराळ भागामध्ये जातो. बघा काही वारुळं पाहायला मिळतात, काही बील पाहायला मिळतं, काही झाडावर असलेली घरटी पाहायला मिळतात. हे सर्व कशावर आहे? या पृथ्वी तलावरच आहे ना. मग नमस्कार करणं खरंच गरजेचं आहे, कारण आपला देहसुद्धा या पृथ्वी तलावरच जन्माला आलेला आहे. मग आयुष्याचं सार्थक करायचं आहे. नुसतं जन्माला येऊन उपयोगाचं नाही आहे. जन्माला येऊन नुसतं या पृथ्वी तलावर ओझं निर्माण करायचं नाही आहे. तर समर्थ म्हणाले, देह सार्थकी लाविले तरीच याचे सार्थक झाले, नाहीतरी व्यर्थच गेले नाना अगाध मृत्यूपंथे. म्हणून समर्थ म्हणाले, धन्य धन्य हे वसुमती. हिचा महिमा सांगो किती, प्राणी मात्र तितुके राहती तिच्या आधारे. या पृथ्वी तलावर बघा अनेक वनस्पतीसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात.
बरोबर की नाही. अनेक वस्तूसुद्धा आहेत या पृथ्वी तलावर. बघा प्रत्यक्षात किती ओझं पेलत असेल हो. आपण वजन काटा पाहतो, त्याच्यामध्ये किती असतं, बरोबर की नाही. 200 300 500 1000पर्यंत स्वीकारू शकतो. आता 1000 किलोग्रॅमवाला बघा प्रत्यक्षात 2000 पेलू शकेल का? नाही आहे. मग पृथ्वी बघा प्रत्यक्षात आपण या पृथ्वी तलावर आहोत, किती वजन पेलत असेल ना. खरंच प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, आपला देह बघा 70-80 किलोचा आहे एकटा. म्हणजे असे किती आहेत, जलचर वनचर खेचर भूचर अनेक प्रत्येक जीवयोनी, निर्जीव वस्तू किती आहेत, वनस्पती किती आहेत, तिचा महिमा सांगू किती, किती आता वर्णन करायचं हो? आपल्याला साधं बघा आपलंच मूल, आपलाच बघा लाडकी मुलगी आहे, लाडका मुलगा प्रत्यक्षात आपण बघा हातावर घेत असताना वजन पेलत नाही. आपण काय म्हणतो, तू आता मोठा झालास, तू आता मोठी झाली, चालत चल. बरोबर की नाही. परंतु विचार करा, अंतरिक्ष राहती जीव, तोही पृथ्वीचा स्वभाव, देह जड नसता जीव, कैसे तगती. समर्थ म्हणाले, आकाशात राहणारे जीव यांनाही पृथ्वीचाच आधार असतो ना. म्हणजे त्यांचे देह पृथ्वी तत्वाचेच असतात. जड पृथ्वी तत्वाचे देह नसतील तर जीव तगून कसे राहतील? विचार करा. देह जड नसता जीव कैसे तगती. म्हणजे आकाशात राहणारे जीव म्हणजे काय? आकाशात राहतात का? नाही. पशुपक्षी आपण आकाशात उडताना पाहतो, बरोबर की नाही. मग ते राहतात कुठे? विचार जर केला तर ते झाडांवर घरटी बांधून राहत असतात. त्यांच्या पिल्लांना संरक्षण करण्यासाठी बघा प्रत्यक्षात ते झाडाचा पेंडा, झाडाची पानं, झाडाच्या फांद्या बनवून बघा उत्तम प्रकारे घर बांधत असतात. मग आता ते झाड कशावर आहे? या जमिनीवर आहे. मग जमीन म्हणजे काय? पृथ्वी तलावरच ना. म्हणजे आकाशात राहणारे जीवसुद्धा यांनाही पृथ्वीचाच आधार असतो ना. जाळीती पोळीती कुदळीती, नांगरीती उकरीती खाणेती, मळमूत्र तिजवरी करीती आणि वमन. समर्थ म्हणाले, भाग का द्यावा लागला? पृथ्वीला लोक जाळतायत, पोळतायत, कुदळीने खणतायत, नांगरतायत, उकरतायत, खणून काढतायत, तिच्यावर मलमूत्र करतायत, ओकतायत. विचार करा काय काय आपण त्रास देत आहोत. आता पृथ्वीला लोक जाळतायत म्हणजे काय? आता थंडीचे दिवस आलेत. या थंडीच्या दिवसामध्ये आपण झाडाचा पालापाचोला गोळा करतो. लाकडं असतील तर तिथे आपण काय करतो? शेकोटी लावतो. म्हणजेच काय? फक्त पानच जळतात काय? त्या जी जमीन आहे ती सुद्धा गरम होते की नाही? ती सुद्धा तापली जाते. काही बघा प्रत्यक्षपणे कुदळीने खणतायत. आता आपली शेतजमीन आहे, आपलंच घर आहे, आपल्या बघा प्रत्यक्षात घराच्या आजूबाजूला असणारी जी जागा आहे ती आपण कुदळीने खणत असतो. तिथे काहीतरी बघा नवीन आपल्याला काम करायचं आहे, किंवा प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो तर बघा शेतीसाठी आपल्याला जमीन खणावी लागते. तिथे सुद्धा आपण काय करत असतो? कष्ट करत असतो. नांगरतायत, उकरतायत. आता शेतीच्या बघा प्रत्यक्षात आपण जर पाहायला गेलो, शेतकरी शेतामध्ये नांगरताना दिसत आहेत, उकरताना दिसत आहेत, खणून काढतायत. काही बघा शेती पूर्ण झाल्यानंतर ती ढेकळं असतात बघा, ढेपळं, ती सुद्धा बाहेर काढताना आपल्याला लोक पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे उंदीर मामा बघा, काही घुशी असतात ते बरोबर त्या जमिनीच्या आतमध्येच असतात. ते नंतर आपल्याला पाहायला मिळतात. आपण बघतो अरे आपल्या शेतामध्ये उंदीर खूप आलेले आहेत. समर्थ म्हणे नमस्कार आहे त्यांना सुद्धा. कारण प्रत्येक वेळेला ज्याप्रमाणे
उंदीर घुशी त्या जमिनीखाली राहत आहेत, त्यांनासुद्धा निवारा प्राप्त करून दिलेला आहे ना. बघा त्याच्यावर मलमूत्र करतात, ओकतायत. आता आपल्याला जर जास्त जेवण झालं, आपण प्रवास करत आहोत, आपण परत घरी येणार आहोत का ओकण्यासाठी किंवा मलमूत्र करण्यासाठी? नाही आहे. तिथे जिथे जागा असेल तिथे आपण काय करू, मलमूत्र करू किंवा प्रत्यक्षात ओकू. हा भाग का द्यावा लागला? हे सर्व पृथ्वी तलावरच का होत असतं? कारण पृथ्वी सर्व व्यापून घेत आहे, पृथ्वी सर्व सहन करत आहे. म्हणून पृथ्वीचा महिमा सांगावा तितका कमीच आहे हो. महत्त्व वर्णावा किती. बघा प्रत्यक्षात पहावे आपणासी आपण हो. नासके कुजके जर्जर पृथ्वी विन कैची थार देहांत काळी शरीर तिजवरी पडे. नासके कुजके जीर्ण पदार्थ यांना पृथ्वीशिवाय थारा कुठे आहे? देहांत समयी शरीर पृथ्वीवरच पडत असते. आता विचार करा, आपण जेवण खूप काही करत असतो, काही पदार्थ नवनवीन बनवत असतो. आता आपल्या घराच्या परिसरामध्ये, अंगणामध्ये आपण काय करतो, काही आपल्या आजूबाजूला बघा पशुपक्षी असतात, त्यांना आपण काय करतो, ते अन्न देत असतो. काही पशुपक्षी खातात, काही पशुपक्षी खात नाही. मग ते तसंच सडून जातं ना, नाचतं कुसतं सडतं. मग परत ते आपण उचलायला जातो का? नाही आहे. विचार जर आपण केला, आपण बरोबर ताजी तवानी खाऊ हो. कुठेही जात असताना बघा आपल्याला ताजं ताजं पाहिजे असतं, परंतु आपण आपल्या बघा प्रत्यक्षात शिळं पदार्थ आपण खाऊ का? नाही आहे. मग तसंच हा भाग दिलेला आहे. आपण आजचं केलेलं जेवण हे उद्या आपण खात नाही, ते आपण फेकून देतो. अन्न हे पूर्ण परब्रह्म आहे. आपण अपमान करत आहोत खरं जर आपण पाहायला गेलो तर. आपल्याला जेवढं पाहिजे ना तेवढंच नक्की घेतलं पाहिजे. जर बघा दरवेळेला आपण टाकत असू मग उपयोग काय? मग शेवटी आपण अपमान करत आहोत ना. आपण वदनी कवळ घेता नाम घेया श्रीहरीचे श्लोक म्हणतो, पण दरवेळेला ते आपण अन्न वाया घालवतो. अन्न वाया दवडणे हा धर्म नव्हे, बरोबर की नाही? म्हणून प्रत्यक्षात भाग का दिलेला आहे की नासके कुजके जर्जर. आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर बघा आपण ऑर्डर देतो ना आणि विचारतो ना, बाबा फ्रेश ताजी आहे ना भाजी, नक्की ना, विचारतो की नाही? का आपण असं बोलतो जे असेल ते आणा? नाही आहे. आपण वेळ करू का? कारण ताजंतवाने येऊ दे. परंतु आपण बघा आजचं आपण संध्याकाळला खात नाही, आपण ते लगेच फेकून देतो. म्हणजे विचार करा, सर्व आपण पृथ्वी तलावरच फेकत असतो ना. मग देहांत काळी शरीर तिजवरी पडे. आपला देह बघा थकलेला असेल, कुठून कष्ट करून आला असेल, ऑफिसमधून आला असेल, आपल्याला विसाव्याला बघा प्रत्यक्षात विश्रांती घ्यायला आपण जमिनीवर अंथरूण टाकून शांतपणे पडत असतो. आपल्याला केव्हा डोळा लागतो आपल्याला कळत नाही. आराम करायला बघा उत्तमाचं वाटतं की नाही? म्हणून समर्थ म्हणले, बरे वाईट सकळ काही पृथ्वी विन थार नाही, नाना धातू द्रव्य तेही भूमीचे पोटी. समर्थ म्हणाले, बरं वाईट जे काही सर्व आहे त्याला पृथ्वीशिवाय थाराच नाही आहे. नाना धातू द्रव्य आदी सर्व पृथ्वीच्या पोटातच असतात. आता प्रत्येकजण या पृथ्वी तलावरच बघा, बरं असो किंवा वाईट असो, चांगलं असो किंवा वाईट असो, म्हणजे काय, चांगले दिवससुद्धा आपल्याला पृथ्वी तलावर पाहायला मिळतात आणि वाईट दिवससुद्धा आपल्याला पृथ्वी तलावरच घालवायला भाग पाडतात. का असं आहे? चांगलं दिवस आले की आकाशामध्ये आणि वाईट दिवस आले ते या जमिनीवर, असं आहे का? नाही आहे. सर्व काही इथेच, बरोबर की नाही? म्हणून शेवटचा दिवस गोड व्हावा का भाग द्यावा लागेल. शेवटच्या क्षणीसुद्धा आपल्याला नामस्मरणामध्येच सुद्धा राहायचं आहे. नामस्मरण असेल तर बघा वाईट दिवस जरी आले असले तरी ते चांगले दिवसामध्ये आपल्याला पाहायला नक्कीच मिळतील.
हा विश्वास आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. एकास एक संवारिती प्राणी भूमीवरी असती, भूमी सांडून जाती कोणीकडे. प्राणी एक दुसऱ्याचा संवार करत असतात, पण दोघीही पृथ्वीवरच उभे आहेत. भूमी सोडून ते तरी जाणार कुठे हो? आता बघा, आपण जर विचार केला, आपण राहतो मुंबईला, बघा भाग का द्यावा लागला, आणि आपण गेलो आहे कोकणामध्ये. आता कोकणामध्ये बघा, अनेक पशुपक्षी आपल्याला पाहायला मिळतात, कारण कोकण आहे. कोकण म्हणजे स्वर्ग आहे, बरोबर की ना. आपण ऐकतो, पाहतो. कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसे वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका, भाग फक्त समजण्यापुरता दिलेला आहे. किंवा एखाद्या निसर्गामध्ये आपण जात असतो, त्यावेळी आपल्याला नवनवीन पक्षी, नवनवीन बघा प्राणी पाहायला मिळतात. मग तिथून काय आपण करतो, तिथून आपण घेतो. आपल्या ओळखीतले आहेत, आपल्या मामाच्या घरामधला एखादा प्राणी, किंवा बघा काकींच्या घरामध्ये, आपल्या नातेवाईकांच्या घरामधला एखादा पक्षी आपण घेतो आणि आपल्या इथे बघा मुंबईला घेऊन येतो. आता तो कुठे राहायचा प्राणी, कुठे राहायचा पक्षी? तर या पृथ्वी तलावरच ना. आता आपण मुंबईला घेऊन आलो, मग तो राहणार कुठे? बिल्डिंगमध्येच राहणार ना. मग शेवटी पृथ्वी तलावरच ना. का असं तिथं घेऊन आलो, उद्यापासून तो तिकडे वरती राहील? नाही, या पृथ्वी तलावरच त्याचं सर्व आयुष्य जाणार आहे. मग तसंच आपला देह इथे नोकरीला जरी असले किंवा एखादा व्यवसाय करत असेल, तरी तो पृथ्वी तलावरच आहे. किंवा बाहेरच्या देशामध्ये जरी कुठले बघा प्रत्यक्षात जर राहत असेल, एखाद्या व्यवसायासाठी किंवा नोकरीसाठी गेला असेल, राहणार कुठे? पृथ्वी तलावरच ना. विचार करा बरे. एकास एक संवारिती प्राणी भूमीवरी असती, भूमी सांडून जाती कोणीकडे. कोणाकडे जाणार आहे? गड कोठ पुरे पठ्ठने, नाना देशे कळती अटने, देव दानव मानव राहणे पृथ्वीवरी. समर्थ म्हणाले, गड किल्ल, पुरे, नगरे तसेच नाना देश जे आहे ते पर्यटनाने कळून येतात. देव दानव मानव आदी सर्व पृथ्वीवरच राहत असतात. आपल्याला सुद्धा गड किल्ले आपण डोळ्यांनी पाहिले, अनुभवले. वरती आपण गडापर्यंत बघा प्रत्यक्षात गेलेलो आहोत, किल्ल्यापर्यंत पोहोचलेलो आहोत. असे अनेक प्रकारचे देश, अनेक प्रकारचे गडकिल्ले आहेत जे पर्यटनाने आपल्याला कळून येतात. ते सुद्धा कुठे आहेत हो? प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, ते सुद्धा पृथ्वी तलावरच आहेत. मग देव दानव मानव सर्व या पृथ्वी तलावरच राहतात ना, बरोबर की नाही. आता देव कुठे आहेत? देवाचा पत्ता कुठे आहे? अहो देवाचा पत्ता आपल्या अंतरी आहे, बरोबर की नाही. त्याचा अधिष्ठान आपल्या हृदयात आहे, चालवणारा तो आहे. तरीसुद्धा आपण विचारतो, देव इथे राहतो? दानव मानव बघा प्रत्यक्षात मनुष्योनी सर्व प्रकारे जर आपण पाहायला गेलो तर इथेच राहत आहे. नाना रत्ने हिरे परिसम, नाना धातू द्रव्यांश, गुप्त प्रगट कराव्यास पृथ्वी विन नाही. नाना रत्ने हिरे परीस तसेच नाना धातू द्रव्यांश यांना गुप्त आणि प्रकट व्हावयास पृथ्वीशिवाय व्हावंच नाही. आता नाना रत्ने हिरे परीस कुठे पाहायला मिळते? आपण डोंगराळ भागामध्ये गेलो, जंगल वस्तीमध्ये गेलो, हिरा कुठे सापडतो? कोळशाच्या खाणीमध्ये. आता कोळसा कुठे आहे? या पृथ्वी तलावरच ना. अनेक मोठमोठी बघा दगडं पाहायला मिळतात ना, जे प्रत्यक्षात JCBने सुद्धा उचलू शकत नाही, एवढी मोठमोठी दगडं बघा. जर आपण पाहायला गेलो ना, खूप सारी मोठी मोठी दगडं पाहायला मिळतात डोंगराळ भागामध्ये. पण प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, काही वेळेला बघा सोनं सापडतं, बरोबर की नाही. मातीच्या खाणीमध्ये, म्हणजे माती बाजूला सारली की काही वेळेला सोनं आपल्याला सापडतं.
मग त्याचप्रमाणे नाना रत्ने हिरे परीस धातू पृथ्वीशिवाय बाजूला होऊच शकत नाही. मेरू मांदार हिमाचळ नाना अष्ट कुळाचल नाना पक्षी मच्छव्याळ भूमंडळी. मेरू मांदार हिमालय, तसंच नील, विंध्य, माल्यवान, मलय, गंधमादम, हेमकूट हे अष्टकुल पर्वत, नाना पक्षी, मासे, सर्प इत्यादी सर्व पृथ्वीच्या आधारेच राहत असतात. बघा, नाना पक्षी मत्स्यव्याळ. आता पक्षी, मासे, सर्प हे पृथ्वीच्याच आधारावर राहतात ना. आता जरी पाणी जरी आपल्याला पाहायला मिळालं, पण पाण्याच्या खाली काय आहे? पृथ्वीच आहे ना, बरोबर की नाही? खोलवर जरी किती समुद्र असला तरी समुद्राची पातळी, जेव्हा समुद्र आपल्याला बघा ओहोटीमध्ये पाहायला मिळतं तेव्हा काय पाहायला मिळतं? भूमीच ना, जमीनच पाहायला मिळते ना. का असं आहे पूर्ण खोल समुद्र आहे, समुद्रामध्ये पाणी आहे? असं नाही आहे, खाली पृथ्वी आहेच. या पृथ्वी तलावर प्रत्यक्षपणे समुद्रसुद्धा आहे. आकाशात पतितं तोय यथा गच्छती सागरम सर्व देव नमस्कारम केशव प्रति गच्छती. का सांगितलं? या प्रत्यक्षात या पृथ्वी तलावर सर्व काही व्यापलेलं आहे. नाना समुद्र पैलीकडे भोवते आवरणोदकाकडे असंभाव्य तुटलेकडे भूमंडळाचे. समर्थ म्हणाले, नाना समुद्रांच्या पलीकडे पृथ्वीच्या भोवती जे आवरणोदकाचे कडे आहेत आणि जे पृथ्वीचे मोठमोठे असंभाव्य तुकडे आहेत. आता विचार जर आपण केला, समुद्राच्या पलीकडची पृथ्वी आपल्या घराच्या बाजूला बघा खाडी असते किंवा नदी असते, त्याकडची जी जमीन असते ती बघा, नदीचा प्रवाह असेल किंवा खाडीतला पाणी असेल, त्यामुळे ती माती कशी असते? ओली असते. परंतु काही डोंगराळ भागामध्ये असेल किंवा प्रत्यक्षात बघा एखाद्या जंगलामध्ये आपली जमीन आहे तर ती ओली असेल का? नाही आहे. म्हणून भाग का द्यावा लागला? समुद्राच्या पलीकडची पृथ्वी म्हणजे जी जागा असेल ती, आणि पृथ्वीचे मोठमोठे असंभाव्य तुकडे, त्यामध्ये गुप्त विवरे लहान थोरे अपारे तेथे निविड अंधकारे वस्ती कीजे. त्यामध्ये लहान थोर अशी अपार गुप्त विवरे आहेत, त्यात निबिड अंधार भरून राहिलेला आहे. बघा भाग कसा दिलेला आहे. त्या जीवनास आधार पवन निबिड दाट आणि घन फुटो शकेना जीवन कोणेकडे. समर्थ म्हणाले, त्या जीवनाला वायू हा आधार असून तो वायू निबिड घनदाट आहे, म्हणून ते पाणी कोणीकडेही फुटून वाहून जाऊ शकत नाही. या पृथ्वी तलावर बघा कशी निर्मिती केलेली आहे. एखादी जागा आहे, ती जागा आपण खणून काढली बघा, चौकोनी किंवा एखादी वर्तुळाकार आपण जागा खोदलेली, आणि त्यामध्ये जर आपण काही ठेवण्याचा प्रयत्न केला आणि नंतर पुन्हा ती माती बघा आहे तशी ठेवली, कालांतराने त्या आपण उघडायला गेलो जशीच्या तशीच आपल्याला पाहायला मिळतील. कारण का? हां, खाण्याचे पदार्थ असतील ते खराब होऊन जातील, परंतु काही अशा वस्तू असतात ज्या निर्जीव आहेत, त्या खराब न होणाऱ्या आहेत, कितीतरी वर्ष त्या टिकणाऱ्या आहेत. मग तसंच फुटू शकेना जीवन कोणाकडे फुटून वाहू जाऊ शकत नाही. त्या प्रबंधनासी आधार कठीणपणे अहंकार ऐसा त्या भूगोलाचा पार कोण जाणे. त्या प्रबंधनाला, वायूला अज्ञानरूपी काठिण्याने अहंकाराचा आधार असतो. अशा त्या भूगोलाचा पार कोण बरं जाणू शकेल? आता अहंकार हा मनुष्य ध्येयालाच येत असतो, परंतु अहंकाराचा आधार कठीणपणे अहंकार ऐसा त्या भूगोलाचा पार कोण जाणे. आता कोणी जाणून घेतला पाहिजे,
ते काय सांगावं लागणार नाही, कारण मनुष्य देहाला शिकवण आहे, पशुपक्ष्यांना नाही ना, बरोबर की नाही. त्यांना सांगावं लागतं का? नाही आहे. ही शिकवण फक्त आपल्या देहालाच आहे. म्हणून ऐसा त्या भूगोलाचा पार कोण जाणे. नाना पदार्थाच्या खाणी, धातू रत्नांच्या दाटणी, कल्पतरू चिंतामणी, अमृत कुंडे. समर्थ म्हणाले पृथ्वीवरच नाना पदार्थाच्या खाणी आहेत. असं नाही आहेत की आकाशात आहेत, पाण्यामध्ये आहेत. पाणी जरी असलं तरी खाली काय भूमीच आहे ना. नाना धातू रत्न यांच्या खाणींची दाटी झालेली आहेत. कल्पतरू, अमृतकुंडे, चिंतामणी ही सर्व पृथ्वीवरच आहेत. ज्या ज्या खाणी बघा आपल्याला उत्खनन म्हणजे ज्यावेळी प्रत्यक्षपणे खोदताना आपल्याला पाहायला मिळतात त्या पृथ्वीवरच आहेत ना. आपल्याला सोन्याच्या खाणी, चांदी पाहायला मिळत असते. कुठे आहेत ते सर्व? या पृथ्वीवरच पदार्थाच्या खाणी आहेत. नाना दीपे नाना खंडे, वसती उद्वसे उदंडे, तेथे नाना जीवनाची बंडे वेगळाली. या पृथ्वीवर अनेक प्रकारचे बेटे आहेत, नाना खंडे आहेत, उदंड ओसाड प्रदेशही आहेत, जेथे नाना प्रकारच्या प्राण्यांचे वेगवेगळे समुदाय आहेत, अशी स्थाने आहेत. आता विचार करा, आपल्या घराच्या बाजूला जी प्राणी आहेत ते बाहेरच्या देशामध्ये आहेत का? बरोबर, वेगवेगळ्या प्रजाती आहेत. प्रत्यक्षात आपण जर पाहायला गेलो तर ऑस्ट्रेलियाचा कांगारू बघा, भाग का द्यावा लागला, तो आपल्यामध्ये पाहायला मिळणार नाही आहे का? पाहायला मिळेल नाही आहे. आता काही ठिकाणी मोर असतात, काही ठिकाणी मोर नसतं, काही ठिकाणी बघा प्रत्यक्ष आपण विचार करू, काही कीटक ज्याप्रमाणे काही पक्षी आपल्याकडे आहेत त्यांच्याकडे नाही आहेत. बाहेरच्या देशामधले काही प्राणी असे असतात ते आपल्याकडे पाहायला मिळणार नाही. म्हणून विचार करा, प्रत्येकाची वस्ती प्रत्येकाला प्राप्त करून दिलेली. लोक त्या प्राण्यांचं वेगवेगळे समुदाय आहेत. काही वेळेला बघा, काही बेट असतं बघा पाण्यामध्ये, आपण बोलतो ना बेट आहे, त्या बेटावर लोकांची वस्ती असते. काही त्या ठिकाणी कमी प्रमाणात वस्ती असल्यामुळे प्राणी पक्षी कमी पाहायला मिळतात. परंतु ज्या ठिकाणी बघा खंड आहे, त्या खंडामध्ये अनेक प्रकारची लोक, अनेक प्रकारची वस्ती पाहायला मिळत असते. तिथे सुद्धा उत्तम प्रकारे नाना प्राण्यांचा समुदाय पाहायला मिळत असतो. मेरू भोवते कडे कापले, असंभाव्य कडोसे पडिले, निबिड तरू लागले नाना जिनसी. मेरू भोवती कापलेले जे कडे आहेत त्यातून असंभाव्य कवळसे अथवा डोंगराच्या पडलेल्या छायाकृती आहेत. आता आपण कधी डोंगराळ भागामध्ये गेलात का हो? बघा, जर आपण डोंगर चढत असू आणि डोंगराच्या मध्यभागी ज्यावेळी येतो ना, त्यावेळी बघा प्रत्यक्षात आपल्याला असं वाटतं की कधी मी डोंगर पार करतोय, कारण आपण मध्यावर असतो. ती चुणूक एक आपल्याला भासलेली असते की मला वरती जायचं आहे, त्या डोंगरावर मला पोहोचायचं आहे. आणि मध्यावरून जर आपण परत खाली आलो, आपल्याला काहीच मिळालं नाही. मग मेरू भोवते कडे कापले, असंभाव्य कडोसे पडिले, निबिड तरू लागले नाना जिनसी. त्या सन्निध लोकालोक, जेथे सूर्याचं फिरे चाक, चंद्रादी द्रोणादी मैनाक, महागिरी. समर्थ म्हणले त्याच्याजवळ लोकालोक पर्वत असन तिथे सूर्याचे चक्र फिरत असते. याशिवाय चंद्रादी, द्रोणाद्री बघा, मैनाक व इतरही मोठमोठे पर्वत या पृथ्वीतलावरच पाहायला मिळत आहेत. नाना देशी पाषाणा भेद, नाना जिनसी मृत्तिका भेद, नाना विभूती छंदबंद, नाना खाणी. या पृथ्वीवर नाना देश आहेत. नाना देशी पाषाण भेद असा आहे का फक्त आपलाच देश, आपलीच लोक आहेत का या पृथ्वी तलावर? नाही आहे. असंख्य पशुपक्षी जीव योनी, 84 लक्ष योनी बघा प्रत्यक्ष या पृथ्वी तलावर वावरत आहे. नाना देशी पाषाण भेद,
त्यात अनेक प्रकारचे पाषाणांचे म्हणजे दगडांचे, मृत्तिकांचे, नाना जिनसांचे भेद आढळून येतात. तसेच नाना विभूती, नाना छंदबंध, नाना खाणी प्रत्यक्षपणे आढळून येतात. बहुरत्न हे वसुंधरा, ऐसा पदार्थ कैसा दुसरा, अफाट पडिले सैरा वैरा, जिकडे तिकडे. म्हणूनच बहुरत्न वसुंधरा असे म्हटलेलं आहे. या पृथ्वीसारखा अफाट आणि जिकडे तिकडे सैरावैरा पसरलेला दुसरा पदार्थ असणार तरी कुठला हो? अवघी पृथ्वी फिरोन पाहे, ऐसा प्राणी कोण पाहे, दुजी तुळना तुळीन साहे, धरणीविषयी. सर्व पृथ्वी हिंडून पाहू शकशील असा प्राणी कोण आहे? या धरणीशी तुलना करता येईल का? सर्व पृथ्वी आपल्याला हिंडायचं आहे, असा कोण प्राणी आहे? बघा, आपल्याला सकाळी आपण गेलेला देह संध्याकाळी आलो की बघा आपले हातपाय दुखायला लागतात. म्हणजे प्रत्यक्षात आपण पाहायला गेलो तर सर्व पृथ्वी हिंडून पाहू शकेल असा प्राणी कोण आहे या पृथ्वीतलावर? नाना वल्ली नाना पिके, देसोदेशी अनेक, पाहो जाता सारिके सारिके एकही नाही. सर्व पृथ्वी हिंडून पाहू शकेल असा प्राणी तरी कोण आहे? ज्या प्रकारे या धरणीशी तुलना करता येईल. तुलना करायची पण कोणाशी? समर्थ म्हणले, नाना वल्ली नाना पिके, देसोदेशी अनेके, पाहो जाता सारिके सारिके एकही नाही. अनेक प्रकारच्या वेली आहेत, अनेक प्रकारची फुलं आहेत, अनेक प्रकारचे अन्नधान्य आहेत, पण आश्चर्य म्हणजे एकसारखं दुसरं एकही पाहायला मिळणार नाही. आपला देह इथे आहे, आपला देह तिकडे पाहायला मिळेल का हो? नाही आहे. प्रत्येकाचं मन हे वेगवेगळं असतं, प्रत्येकाचा चेहरा हा वेगवेगळा असतो. ज्याप्रमाणे नाना वल्ली नाना पिके, देसोदेशी अनेके, पाहो जाता सारिके सारिके एकही नाही. अनेक प्रकारची झाडे आहेत, अनेक प्रकारच्या वेली आहेत, अनेक प्रकारचे अन्नधान्य आहेत, परंतु समानता बिलकुल नाही. स्वर्ग मृत्यू आणि पाताळे, अपूर्व रचिले तीन ताळे, पाताळ लोकी महाव्याळे, वस्ती कीजे. भगवंतानी सूर्य, स्वर्ग मृत्यू आणि पाताळ अशा 3 अपूर्व लोकांची रचना केलेली आहे. पाताळात मोठमोठ्या सर्वांनी बघा प्रत्यक्षपणे वस्ती निर्माण केलेली. बघा, स्वर्ग कुठे आहे, मृत्यू कुठे आहे आणि पाताळ. आताळ पाताळ आणि तीनताळ. बघा भाग का द्यावा लागला? स्वर्ग मृत्यू. आता या पृथ्वीतलावर आपला जन्म झालेला आहे म्हणजे मृत्यू नक्कीच आहे, परंतु स्वर्गामध्ये आपला देह जाईल का? तर नक्कीच. जर तुझा देह या पृथ्वीतलावर प्रत्यक्षपणे भगवंताचं स्मरण करत असेल तर आपल्याला बघा नक्कीच ना, म्हणून समर्थांनी भाग का द्यायला. ज्याप्रमाणे नाना वल्ली बीजांची खाणी, तेहे विशाल धरणी, अभिनव कर्त्याची करणी होऊन गेली. ही पृथ्वी म्हणजे अतिविशाल अशी नाना वल्लींची आणि बीजांची खाणच आहे. आपण शिकलो 78% आणि 22% ने, बरोबर की नाही? पृथ्वीचं आवरण किती आहे, पाण्याचं आवरण किती आहे. मग त्याचप्रमाणे पृथ्वी म्हणजे अतिविशाल आहे, नाना वल्लींची आणि बीजांची खाणच आहे. ती अंतरात्म्याची मोठी अपूर्व अशी करणी होऊन गेलेली आहे. गड कोठ नाना नगरे, पुरे पट्टणे मनोहरे, सकळा ठाई जगदीश्वरी वस्तिकेचे. समर्थ म्हणले, गड कोट नाना नगरे, पुरे पट्टणे सर्व मनोहर असून त्या सर्वांच्या ठाई बघा जगदीश्वराने वस्ती निर्माण करून दाखवलेली आहे. म्हणजे सर्व जर आपण पाहायला गेलो, गड कोट नाना नगरे हे सर्व या पृथ्वीतलावर पाहायला मिळतात.
असंभाव्य हे जगती, जीव कितेक जाती, नाना अवतार पंगती भूमंडळावरी. ही पृथ्वी खरोखरच असंभाव्य आहे. कित्येक जातीचे जीव, भगवंताच्या अनेक प्रकारच्या अवतारांच्या पंक्ती या भूमंडळावर निर्माण झालेले आहेत. सध्या रोकडे प्रमाण, काही करावं न लगे अनुमान, नाना प्रकारीचे जीवन पृथ्वीचेनी आधारे. समर्थ म्हणाले सध्या म्हणजे आजकालही या गोष्टींची रोकडी प्रचिती येत असते. येथे अनुमान बघा, कल्पना करावी लागत नाही. या पृथ्वीच्या आधारेच नाना प्रकारचे जीवन बघा, प्रत्यक्षपणे जीवजंतू, किडे पक्षी जगत असतात. कित्येक भूमी माझी माझी म्हणती, शेवटी आपणची मरून जाती. कित्येक काळ होता जगती, जैसी तैसी. ही आपली सवय आहे. भावाभावांमध्ये वाद, भावा बहिणींमध्ये वाद, बहीण बहिणीमध्ये वाद. का? कित्येक भूमी माझी माझी म्हणते. अहो, प्रत्यक्ष या पृथ्वी तलावर आपण जन्माला आलो, काय घेऊन आलो? जमीन घेऊन आलो का? नाही आहे. शेवटी आपण मरूनची जाती. कित्येक काळ होता जगती तैसी जैसी तैसी. म्हणजे आहे ते तुके देवाचे. समर्थ म्हणाले कित्येक लोक जमीन माझी माझी म्हणतात आणि शेवटी आपण मरून गेल्यानंतर कित्येक काळ लोटला तरी पृथ्वी जशीच्या तशी. ऐसा पृथ्वीचा महिमा, दुसरी काय उपमी द्यावा, ब्रह्मादिकांपासून आम्हा आश्रयाची आहे. समर्थ म्हणाले असा या पृथ्वीचा महिमा, तिला दुसऱ्या कशाचीही उपमा देता येणार नाही. अगदी ब्रह्मादिकांपासून आपण सर्वांचा आदर करणं म्हणजेच पृथ्वीचं कर्तव्य. ऐसा पृथ्वीचा महिमा, दुसरी काय द्यावी उपमा, ब्रह्मादिकांपासून आम्हा आश्रयाची आहे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे पृथ्वीस्तव निरूपण समास तिसरा. जय जय रघुवीर समर्थ.